मी सध्या 11 जनपद या शासकीय निवासस्थानी आहे। हे शासकीय निवासस्थान सुनेंद्र पवार यांना राज्यसभा सचिवालयाच्या वतीने प्रदान करण्यात आलेलं आहे। हे जे 11 जनपद आहे हे जनपद मार्गावर असलेलं निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान आहे। राज्यसभा सदस्यांना हे अलॉट करण्यात येतं। याच मार्गावरती शरद पवार यांचं देखील शासकीय निवासस्थान आहे। त्या शासकीय निवासाचा क्रमांक आहे 6 जनपद। या इथे सुनेत्रा पवार यांना टाइप 7 या कॅटेगरीमध्ये त्यांना हे घर निवासस्थान प्रदान करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं टाइप 8 मध्ये शरद पवार आहेत। टाइप 8 कॅटेगरीमध्ये जे घरं मिळतात त्यामध्ये त्यांना मिळालं, कारण की ते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, माजी मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना ते मिळालं। विद्यमान ते राज्यसभा सदस्य आहेत। पण सुनेत्रा पवार या पहिल्यांदा राज्यसभा सदस्य झालेले आहेत। त्यांना टाइप 7 मध्ये या कॅटेगरीमध्ये त्यांना घर मिळालेलं आहे। टाइप 7 हा जो प्रकार आहे, जो खास करून केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीनं जे केंद्रीय मंत्री असतात, राज्यमंत्री असतात, त्या दर्जाच्या व्यक्तीला किंवा अनुभवी व्यक्तीला साधारणतः या कॅटेगरीमध्ये घर मिळत असतं। पण सुनेत्रा पवार यांना घर मिळालं आहे, कारण की त्या महायुतीच्या मधील जो घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचे अध्यक्ष अजित पवारांच्या त्या पत्नी आहेत, त्यामुळे त्यांना हे घर मिळालं अशा प्रकारची चर्चा राजकीय दिल्लीत आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये आता दोन्ही पवार कुटुंबीय एकाच मार्गावर असणार आहे। एकीकडे 6 जनपदला शरद पवार आणि दुसरीकडे 11 जनपदला सुनेत्रा पवार। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र सिंह सह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।